गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आपण सारंगपूर इथे सूर्योदय बघायला चाललो आहोत. सकाळी 5:30 वाजता छोट्या गाड्या येतात. मोठी बस आपली वरतीपर्यंत जात नाहीये. 5:15 टाइम होता. मोठा ग्रुप असल्यामुळे आपण 6:30 वाजता सांगितलंय. मॅक्सिमम लोक तयारून खाली ऑलरेडी गेलेले आहेत. आता जाऊन आपण वरती निघूयात. गुड मॉर्निंग. आली झोप? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच्यात 20 आहेत. रस्ते पोखराचे काठमांडूपेक्षा खूप मोठे मोठे आहेत. पोखराचे चांगले रस्ते ना? हो. हॉटेल्स भरपूर चांगले आहेत आणि सिटी त्यामाने खूप स्वच्छ आहे. ते 2 सिटीज मध्ये अजिबात कंपॅरिझन नाही करता येत. फार थंडी आहे. आपण 2 कोस्टर आणि 1 हायस अशा 3 व्हेकल्स मधून चाललो आहोत. व्ह्यू पॉइंटला पोहोचतोय. इथे बरेच जण असं प्रायव्हेट सिटिंग देतात. 100 नेपाळी चार्ज करतात. त्याच्यामध्ये चहा आणि बसायला थोडीशी जागा वगैरे देतात. आणि वरच्या साईडला इकडे असे बरेचसे शॉप्स आहेत चहा वगैरे साठी. इकडे प्रायव्हेट सिटिंग. थोडी थंडी वाजते तुला. आपला ट्रॅव्हल बीचा फ्लॅग. अन्वीला मस्त थंडी वाजतीये. तिनं सगळं घेऊन आली आहे. पण तिथे थंडीमध्ये ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तिनं काहीच आणलेलं नाहीये. थंडी वाजते खूप. चल ते बघ वरते बरेच लोक बसले तिकडे. हे वरती माउंटेन रेंज दिसते आपल्याला. वरती थोडस गोल्डन कलर येतोय. ती पूर्ण अन्नपूर्णाची पर्वतरांग आहे आणि खूपच सुंदर असा सनराइज दिसतो. खाली सिटी आहे. इथे असं आपण टाइम लॅप्स लावून ठेवलाय. थंडी वाजते सगळ्यांना. आणि हिला ओळखा शिल्पा आहे. सूर्य त्या साईडने येणार आहे. पण अन्नपूर्णाच्या शिखरांवर सूर्य ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ते शिखर बघण्यासारखे असतात. सूर्योदय आपल्या या शिखरांच्या राईट साईडला होईल. या साईडला सूर्योदयापेक्षा आपल्याला अन्नपूर्णाचे जे पर्वतरांग आहेत त्या दिसायला खूप सुंदर असतात. आपण दोन्ही बघूयात. सूर्योदय या साईडला आहे. जसं जसं सूर्य वरती येईल तसं तसं आपल्याला अन्नपूर्णाच्या ज्या रांगा आहेत इकडच्या, अन्नपूर्णा साऊथ तिथे आहे. जवळपास 26,000 फीट हाईट आहे. बऱ्यापैकी उजाडलाय आता. या साईडला थोडस गोल्डन कलर येतोय. सगळ्यांना थंडी वाजते. अन्वीला दिलाय. यांना एकदम मस्त भारी वाटत असेल. एका वर्षानंतर परत हिमालयामध्ये आलेले. मागच्या मे महिन्यामध्ये यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला होता. 8 जणांचा ग्रुप गेले होते प्रायव्हेट मध्ये. सूर्य इकडून येणार आहे आणि आपण टाइम लॅप्स अन्नपूर्णा रेंजचा टाकलेला आहे. वरती तिकडे बरेच जण बसलेले आहेत. इथे आपला ग्रुप बसलेला आहे. आता सगळ्यांना ओळखणं थोडस अवघड जाईल. ओळखणं अवघड आहे. कोण कोण आहे?
हे आपलेच आहेत. अन्वीला थंडी वाजते भरपूर, हवा जास्त चालू आहे. थंडी वाजते नाही, छान वाटते उलट. बापरे, हे बघितले कळलं जॅकेट नाहीये. भारी काय? आहे. काटा येत नाहीत अजून अंगावर. बघा कुठे आहेत. नाही नाही आला. अजून तर काटा नाही आलेला आहे. मे बी जास्त थंडी असेल त्याच्यामुळे काटा नाहीये. इकडून सनराइज होतोय. अन्नपूर्णाच्या पर्वतरांगा. अन्नपूर्णाच्या आहेत का? ही जी मागची दिसते आहे हा. अन्नपूर्णाची आहेत. तुम्ही चढली ना. आणि सनराइज इकडे होतोय. काय अन्वी, आता वाजते थंडी? आता नाही वाजणार तिला. यांचं काहीतरी आता इकडे वेगळं चालू होतंय. अर्जित आणि शिल्पा पुशअप्स करतात आहे. थोड्या वेळात जायचंय बाळा. ट्रॅव्हल बी तर्फे 50-55 लोकांचा ग्रुप घेऊन आपण आलेलो आहोत सारंगकोट, पोखरा, नेपाळ इथे अन्नपूर्णाचं सनराइज बघण्यासाठी. बरेच जण थांबलेत मागे. थंडी वाजते. आवाज का निघत नाहीये? ते उलटा येणार याच्यात. नाही, काय माहित आता, बघायला पाहिजे. ते उलटा दिसतं. इथून सूर्य आलेल्या वरती. सुंदर असा रेड कलर मध्ये. जसं जसं वरती येईल तसं तसं अन्नपूर्णा रेंजवर सूर्यप्रकाश पडेल. फोटो काढ. आता मागच्या साईडला बघा, त्या साईडला अन्नपूर्णाकडे बघा. एक सेकंड. तुझ्यासोबत काय येणार आहेत जास्त फोटो? मस्त थंडी आहे. कॅम्पिंग लोकेशनला आपण ज्यावेळेस गेलो होतो स्पितीला, तिकडे याच्यापेक्षा जास्त थंडी होती. ते सध्या बिना जॅकेटच आहे. मीला थंडी वाजत होती म्हणून तिला जॅकेट दिलं. इकडे बघू शकता सगळे असे कुडकुडतात आहे. माझ्या मागे अन्नपूर्णा रेंज, या साईडला सनराइज होतोय. थंडी वाजतीये. एकदम क्लिअर दिसत आहे. हा फिश स्टाईल. काल वातावरण खराब होतं त्याच्यामुळे सनराइज दिसला नव्हता काल. आज असं काही झालेलं नाहीये. आजचा ब्रेकफास्ट मेन्यू बेक बीन्स आहेत, बॉइल्ड एग, चिकन सॉसेजेस, चहा, कॉफी,
मिल्क केक वगैरे ब्रेड सगळ्यांचा ब्रेकफास्ट सुरू झालेला आहे. सुंदर असा रस्ता दिसतोय आणि माउंटन रेंज इथून खूप सुंदर दिसतं. म्हणजे सिटी मधून सुद्धा आपल्याला माउंटन रेंज दिसत असतं. हे पूर्ण अन्नपूर्णा रेंज आहे आणि हा रस्ता. साईट सीनची आपण सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिले सेती रिव्हर तिथे जातोय. हिमालयांमधून आलेली डायरेक्ट रिव्हर आहे इथे. एंट्रन्स तिकीट आहे इथे थोडंफार, ते देऊन आपण मध्ये जाऊयात. हे झालं की फेवा लेक. संध्याकाळी हवा वगैरे वाढतीये, त्याच्यामुळे फेवा लेक आपण प्रोग्राम चेंज करून दुपारी ठेवलेला आहे लंचच्या आधी. त्याच्यानंतर मग आपण थोडंफार शॉपिंगसाठी वेळ देणार आहोत. बाबा आता आपण कुठे चाललोय? आपण सेती रिव्हरला चाललोय. ही जी रिव्हर आहे ही डायरेक्ट हिमालयामधून आलेली आहे. ओके. जे खाली गेलं रिव्हर छान अशी रिव्हर दिसेल आपल्याला. छान. थंडी वाजते तुला? नाही, अजिबात गरम नाही? होते. हा, सकाळी वाजली. हा, सकाळी काय वाजत होती तुला थंडी? तिकडे खूप हे होतं. काय होतं खूप? माउंटेन्स होते तिकडे होतं. तुला सकाळी मजा आली की नाही? हो, खूप मजा आली. पहिल्यांदा बघितलंस ना तू असं? हो सावकाश उतर. हो, तुम्ही पण. थोड्याशा पायऱ्या आहेत तिकडे उतरायला, 10-15 पायऱ्या. अरे वा. हे बघ पाणी व्हाईट. कुठलं? हे इथे हे बघ. अच्छा. हे इथे पूर्ण पांढऱ्या कलरचं पाणी आहे. दिसलं? वेगळंच आहे ना? पांढऱ्या कलरचं कसं काय असू शकतं? व्हाईट. ये इकडे, कारण की हिमालयामधून येतं ना, ओके. वेगळं पाणी. हे बघ आता इकडे बघ किती खोल आहे. हा, खोल आहे बघ. पुढे जाऊन दिसेल तुला. तिकडे धबधबा पण आहे. पुढे बघ वॉटरफॉल. हा, वॉटरफॉल दिसला. थोडं खोल आहे. हे तसं. Oh my goodness. हे पाणी कसं white खूपच white आहे ना? मस्त आहे. आणि खूप थंडगार पाणी असते. हो, बघत आपण हात लावतोय तिथे. ओके. या पुढे या. चलो चलो. मस्त. आता कुठे चाललो बाळा आपण? आता आपण चाललोय मंदिरात. कुठल्या देवीच्या मंदिरात? मंदिरात. कुठलं मंदिर आहे? काय माहिती? विंध्यवासिनी. हा, विंध्यवासिनी. विंध्यवासिनी मंदिर. विंध्यवासिनी. विंध्यवासिनी म्हणजे काय आहे की विंध्य पर्वत असतो, हा. त्याच्यावर राहणारी देवी. अच्छा. त्याच्यामुळे या देवीला विंध्यवासिनी म्हणतात. विंध्यवासी देवी. इकडून आपल्याला बघ डोंगर पण दिसतात वरती. थंडी आहे खूप. हिमालय पर्वत. हे बघ हिमालय. हे बघ याच्यामध्ये बघ कसे दिसतात. दिसला का? वाव, ब्युटिफुल. चला थोडस वर चढायचं आहे, जास्त पायऱ्या पण नाहीये. ही नेपाळची टुकडी नेलेली आहे. चला आता आपण मंदिरात जाऊया. तिकीट कुठे काढायचंय? काय? तिकीट. तिकीट नाहीये इथे. तिकीट नाहीये. अजीब.
अंगीला तिकीट लागणारच नाही का? कारण की मी ओनर आहे. कोण आहे? मी ओनर आहे कुठली? ट्रॅव्हल बीचची. आणि सगळ्यात वरती आम्ही पोहोचले आज. पहिल्यांदा म्हणजे इथे पहिल्यांदा. कुठे? तिकडून इथे छोटस मंदिर आहे. तिकडून नाही ना. चला आधी याच्याचं दर्शन घ्यायचं का? एवढ्या तर खूपच लाईन आहे. अरे 10-15 मिनिटं. तुम्ही थांबा लाईन मध्ये. मी येतो. तू थांब तू ये. माहिती आहे ना? हे बघ इकडून छान दिसतंय. काय? इकडून खूप सुंदर दिसतंय. हो खूप सुंदर दिसते. आणि इकडे हिमालय पण चांगलं आहे. म्हणजे दिसायला चांगलं आहे. हे बघ. अन्नपूर्णा पर्वतरांग आहेत. इकडून दिसतात सिटी मधून. पोखरा शहर. इकडे शिव मंदिर आहे. मंदिर आहे. ओके. देवी. बाबा ते खरं आहे का बनवलं? ते खरं आहे का बनवलं? या अलाउड आहे की नाही माहित नाही. विचारतो. जाऊन विचारून ये मग त्यांना. काय? पुजारी आहेत ना, फोटो अलाउड आहे विचार. मंदिर आहे आजूला विचारायला पाठवलंय. अंकल अंकल कुठे दिलं तुम्ही हे फोटो अलाउड नाहीये वगैरे म्हणून. अंकल फोटो अलाउड आहे? नाहीये. खूप छान दर्शन झालं. छान झालं. हो म्हणजे इकडचं छान नाही झालं. दर्शन मस्त झालं. बाकी सगळे लाईन मध्ये लागलेले आहेत. तोपर्यंत आम्ही शिव मंदिरात जाऊन आलो. इथे लक्ष्मी नारायण राधाकृष्ण सीतारामचं मंदिर आहे. चला बघूया. इकडे हे मंदिराचं मेन गाभार आहे. हे कुठलं मंदिर आहे? श्री राधाकृष्ण राधाकृष्ण मंदिर आहे. पहिले इकडे जाऊन इकडे वरती जाऊ आता. वरती चला. व्ह्यूइंग पॉइंट आहे ना. वाजवते पण वाजवते सगळ्या बाजूने. लास्ट इथे उभी राहा फोटो काढतो. तुला किती दिवस झाले आपण नेपाळमध्ये येऊन? 4 आज 4th डे ना. 4 days. 2 दिवस आपण काठमांडूला होतो. आता इकडे पोखराला आलो. 3ऱ्या दिवशी आपण पोखराला आलो. आणि आजचा 4था दिवस. तर काय काय आवडलं तुला?
मला सगळे मंदिर आवडले आणि हा पशुपती पशुपतीनाथचं आवडलं सगळ्यात जास्त. आणि मस्त ते होतं, देवी मस्त होतं ना काल गेलेलो आपण मनोकामना. मनोकामना देवी. मस्त झालं ना दर्शन मनोकामनाचं. कॉइन्स पण भेटले तर कॉइन्स भेटले, चिन्हे भेटली आपल्याला, नोट दिली. नोट दिल्या. ते आता काय करायचं माहितीये का, आपल्या कपाटामध्ये ते जपून ठेवायचं. ओके. त्याच्यामध्ये आपण पैसे वगैरे ठेवतो ना, त्याच्यामध्ये ते कॉइन चिन्हे जी दिली सगळं असं जपून ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये. ओके. कॉइन्स पण दिले ना तुला. हो कॉइन्स पण दिले. हा कॉइन सगळं असं एकत्र ठेवून द्यायचं, चांगलं असतं तसं. अजून तुला इकडे आजचं सकाळचं कसं वाटलं मग? मस्त दिसलं ना सनराईज. हो आणि थंडी पण होत. माझं जॅकेट घालून बसले होतेस ना तू. थोडी थंडी कशी वाजली तुला? हँड ग्लोव्ह नाही आणलेस तू. आपण त्याच्या आजच्यासाठीच आणले होते ना सगळे हँड ग्लोव्ह वगैरे. तू आणलंच नाही तिकडे. अशी कशी विसरली? पण तुमचं जॅकेट हे होतं ना ते माझा हँड ग्लोव्स बनून गेले. माझं जॅकेट गरम होतं का? हो खूप गरम होतं. मी थर्मल घालायला पाहिजे होतं. थर्मल पण आणलं होतं तू, काहीच घातलं नाही. तो युजच झाला नाही. तर उद्या आपल्याला परत गरमीच्या ठिकाणी जायचं, तिथं पण तुझा युज नाही होणार. परवा मी काय फक्त बनियन घालून चालणार आहे का तिकडे एवढं गरमी? नाही, पण थर्मल वगैरे आणलं तर युजच करायला पाहिजे होता ना तू. परवा घालतो उद्या परवा. सकाळी फक्त थर्मल घाल, म्हणजे जॅकेट घालायची गरज नाही. ठीक आहे. उद्या थर्मल. थर्मल वरती तुझं टी शर्ट घाल किंवा उद्या काय घालायचं ते घाल. त्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहेत माहितीये का? जंगलामध्ये. आणि हत्तीवर बसणार आहेत. हत्तीवर परवा बसणार आहेत आपण. परवा मस्त सकाळी 2 तास हत्तीवर बसून जंगलामध्ये फिरणार आहेत. 2 तास. कोण जायचं आपण 4 जण जाऊयात. नितीन काका. नितीन काका येणार आहे का आपल्यासोबत? अरे नितीन काका तुम्ही येणार नाही हत्तीवर बसायला? नितीन काका फोटो एडिट करण्यामध्ये बिझी आहे. मग आपण 4 जण जाऊया त्याच्यावर. आणि भारतामध्ये मिळत नाही माहिती का एलिफंट वर असं जंगलामध्ये फिरायला. थोडं 5-10 मिनिटं बसतात तिथे. 2 तास बसवायचं एका हत्तीवर 4 जण. सकाळी मस्त गेंडे दिसतील आपल्याला. रायनोज. विंध्यवासिनी मंदिरामध्ये सगळे दर्शनाला लाईन मध्ये थांबलेले आहेत. इथेपर्यंत होतं का? संपलं सगळे आज सगळ्या शेवटी तुम्ही? सगळे लाईन मध्ये थांबलेले आहेत. आता 1-2च मिनिटात दर्शन होईल सगळ्यांचं. सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यात निवांत होते. 1 तासभर लागला लाईन मध्ये. बाकीचे लाईन मध्ये थांबले होते. आपण थोडंसं रेकॉर्डिंग वगैरे केलं इकडचं आजूबाजूचं वगैरे.
आणि सगळ्यांचं दर्शन झालं. इथे नेपाळच्या मंदिरामध्ये असं कोणी लवकर चला पुढे चला असं जनरली म्हणत नाहीत. त्याच्यामुळे कसं की दर्शन एकदम निवांत होतं आणि त्याच्यामुळेच वेळ लागतो दर्शनाला. पण आपल्याकडेच्या मंदिरामध्ये कसं एका सेकंदामध्ये पुढे पाठवतात. आपल्या मंदिरामध्ये जसं लगेच एका सेकंद 2 सेकंदामध्ये पुढे पाठवतात, इकडे तसं होत नाही. त्याच्यामुळे दर्शन वगैरे एकदम आरामात होतं. अन्वी खेळत होती इकडे तिकडे, तिने पण मजा केली. खूप मजा केली. काय काय केलं सांग. खूप काय केलं. मी मंदिरात गेलो वेगळ्या आणि आता पण जाणार आहे डेव्हिस फॉलला. लांब पकड. डेव्हिस फॉलला बघूयात तिकडे काय आहे. गुप्तेश्वर महादेव एक आहे. तू बोल ना, तू लांब पकड असं. हा, तू दिसलीच पाहिजे पूर्ण त्याच्यामध्ये. इकडे मी काय करतो, असं पकडतो. लांबून चल माझ्या. थंडी आहे आणि सकाळी सनराईज बघायला खूप मजा आली. थंडी पण खूप होती. किती वाजता उठतीये रोज तू? 5 पण नाही, 4:45. थोडासा गॅप ठेवून चाल. आता आपली बस आली आहे. बस इथे थांबले होते. पुढे बस आहे. रोजच सकाळी लवकर उठणं होतंय. आज 5:30 साडेपाच वाजता निघालो होतो आपण आणि उद्या पण लवकरच जावं लागणार आहे. उद्या काय आहे आपलं? उद्या आता आपण चितवणला जाणार. ओके. पाणी पिऊन घ्या आता. हो, कोणीच नाही आलं अजून बसमध्ये. आम्ही दोघं जाणार.